गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ब्रह्मानंदे आत्मानंद हा प्रकरण 12, प्रकरण क्रमांक 12 या नवीन प्रकरणाला सुरुवात होते. ब्रह्मानंद हा ब्रह्मांड सापेक्षतेने केला गेलेला विचार आहे आणि आत्मा सापेक्षतेने केला गेलेला विचार आहे. जे मला कळलं पाहिजे, म्हणजे जो आनंद मला कळला पाहिजे, ती भाषा ही आत्मानंदाच्या भाषेत बोलली जाते. आणि तोच आनंद व्यापक स्वरूपावर जेव्हा गोळा करायची वेळ येते, तेव्हा त्याच आनंदाचं व्यापक स्वरूप हे ब्रह्मानंदाच्या निमित्ताने सांगितलं जातं. आता आत्मानंद हा हा जो विचार करायचा आहे, तो विचार करताना अधिकारी बुद्धिमंतांसाठी योगानंद सांगितला खरा, पण मूढांसाठी कोणता मार्ग आहे? म्हणजे मुख्य मुद्दा काय आहे, की मंद अधिकारी जो आहे, मूढ शब्दाचा अर्थ अज्ञानी. समर्थांनी त्यांच्या ग्रंथामध्ये त्या ग्रंथाचा अधिकारी लिहिलाय. नासे अज्ञान दुःख भ्रांती, शीघ्रची येथे ज्ञानप्राप्ती. म्हणजे समर्थांच्या दासबोधाचा जो अधिकारी आहे तो अज्ञानी आहे, दुःखी आहे. म्हणजे जो दुःखी आहे, नंतर जो भ्रांतयुक्त आहे, अशा पद्धतीने जो अधिकारी बोलला गेलेला आहे, तो समर्थांच्या दासबोधाचा अधिकारी आहे. किंवा ज्ञानेश्वरीचा विचार करताना अर्जुनाची ये पांती परिसणया योग्य होती. आणि मग अशा पद्धतीने हे अधिकाराची भाषा बोलली जाते. किंवा ज्यांना आत्मानुभव आलेला आहे पण ब्रह्मानुभव आलेला नाही, अशांसाठी मात्र 65चा विचार आहे. म्हणजे आत्मब्रह्मैक्य हा 65चा विचार आहे. अशा पद्धतीने अधिकाराचे विचार बोलले जातात. आणि ते बोलताना आत्मानंदाचा विचार जेव्हा केला गेलेला आहे, तो मुढांसाठी, म्हणजे मंद, माझ्यासारख्या मंद अधिकाऱ्यासाठी हा सगळा विचार मांडलेला आहे. म्हणजे इथे मूढ हा शब्द बहिर्मुख असलेल्या व्यक्तीविषयी बोलली गेलेली भाषा आहे. की त्या बहिर्मुख जो व्यक्ती असतो त्याला निष्काम कर्मोपासना अशी प्रथम सांगितली जाते. की बाबा, निष्काम कर्मोपासनेने तुझ्या चित्ताची शुद्धी आणि शांती करून घे, आणि मग खऱ्या अर्थाने तू आत्मानंदाचा विचार करू शकशील. त्या ब्रह्मानंदे आत्मानंद हाचा विचार जो आहे, तो 4थ्या श्लोकातनं त्या अधिकाऱ्याचा विचार मांडला गेलेला आहे. म्हणून इथे आपल्याला हे सगळं समजावून सांगताना आधी आपलं प्रेम आपल्यावर असतं आणि मग ते दुसऱ्यावर असतं, या निमित्ताने त्या आत्मानंदाच्या विचाराची सुरुवात करून दिलेली आहे. मला एकदा साखरे महाराजांकडे मी गेलो होतो. त्यावेळी आमच्याबरोबर एक भगिनी होत्या. त्यांनी प्रश्न विचारला की आम्ही अभ्यास कसा केला पाहिजे. त्यावेळी ते म्हणाले, उत्तम अधिकारी असेल तर त्याने ज्ञानलक्षणा भक्तीचा विचार करावा. जर का मध्यम अधिकारी असेल तर त्याने ध्यानाने अंतःकरण वृत्ती शुद्ध आणि शांत करून, म्हणजेच निष्काम कर्मोपासनेने शुद्ध आणि शांत अंतःकरण वृत्ती करून त्या आनंद रूपतेचा अभ्यास केला पाहिजे. म्हणजे पुन्हा त्या आत्मानात्म विचारानेच मोक्ष होतो हे तिथं आम्हाला सांगितलं. आणि तेही जमलं नाही तर निष्काम कर्मोपासनाही केली पाहिजे. आणि तेही जमलं नाही तर निदान चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तेही जमलं नाही तर परत परत जन्माला यायचंय आणि परत परत मरायचंय. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की या आत्मानंदाचा किंवा ब्रह्मानंदाचा संबंध हा दूरान्वयाने काय होईना त्या जन्म मरणाच्या, म्हणजे म्हणूया जन्म मृत्यूच्या संबंधाशी तो निगडित आहे. म्हणजे जोपर्यंत मला आत्मज्ञान नावाची गोष्ट सिद्ध होत नाही माझ्या अंतःकरणामध्ये, तोपर्यंत मात्र मला या आनंदाचा विचार हा सतत केला पाहिजे. म्हणजेच तो जन्म मरणाचा फेरा हा चुकणार नाही. पुढे मंदबुद्धीचा विचार करताना मग ह्या मंदबुद्धीचा अधिकारी जो आहे तो काय पद्धतीने व्यक्त होतो हे विचार आता पहिल्या श्लोकापासून मांडायला सुरुवात केलेली आहे. आणि येथे मुढाची गती कोणती या विचारांनी सुरुवात झालेली आहे. याप्रमाणे योगी व वासनानंद व ब्रह्मानंद याहून वेगळा आत्मानंद जाणतो हे खरे, पण येथे मुढाला कोणती गती आहे ते योग्याचा विचार जो आहे तो मागच्या याच्यात केला गेलेला आहे प्रकरणामध्ये. ब्रह्मानंदे योगानंद हा या प्रकरणामध्ये विचार करताना श्री पंचदशीकारांनी आपल्याला असं सांगितलंय की जो ध्यानाला बसू शकतो, जो आपली अंतःकरण वृत्ती शांत ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो, त्याच्यासाठी हा योगानंदाचा विचार आहे. किंवा जागृतीमध्ये जो आत्मानात्म विचार करून
आपल्या अंतःकरण वृत्तीला शांत करून त्या ध्यानाच्या निमित्ताने म्हणजे सोहमच्या वृत्तीला शांत करून सोहमच्या निमित्ताने जो आपली अंतःकरण वृत्ती शांत करतो, तिथेही तो ध्यानानंदाचा म्हणजे आनंदाचा अनुभव हा येण्याची व्यवस्था आहे. पण हा जो योगी आहे, तो मात्र वासनानंद व ब्रह्मानंद याहून आत्मानंद वेगळा आहे हे कळतं त्याला. म्हणजे पर्सनली जेव्हा विचार करायची वेळ येते व्यष्टी सापेक्षतेने, त्यावेळी तो आत्मानंदाचा विचार असतो हे त्या योग्याला कळतं. पण येथे मूढाला गती कोणती आहे? कारण योग्याला आपली अंतःकरण वृत्ती एकाग्र करण्याची क्षमता असते. त्याच्याकडे ती तेवढी बुद्धी असते. पण इथे मूढ जो आहे, की ज्याला काही कळतच नाहीये. मुख्य विचार काय आहे? असे कितीतरी मी साधक पाहिलेले आहेत, की त्यांना काही कळत नाही. आणि असं कळत नसतं, पण तरी सुद्धा त्यांना काहीतरी करायचं असतं, की चांगलं काय आहे ते केलं पाहिजे. मला आनंदाकडे जाण्याचा मी प्रयत्न केला पाहिजे. तर असा जो अज्ञानी आहे, म्हणजे अतिसामान्य अधिकाराने आहे, की ज्याला खरोखरीच त्या वाचनाची वगैरे ते आवड नाही, अशी सुद्धा व्यक्ती असू शकते. पण ती मात्र भजनाला जाते, नंतर भजन करते, नामस्मरण करते. अशा पद्धतीने ती तिचं काम करत असते. पण तिला माहीत नसतं, की त्या मोक्षाकडे जाण्याचा जो मार्ग आहे, तो काय पद्धतीने प्रशस्त होईल. असं आपल्याला या 90 श्लोकाच्या प्रकरणामध्ये तो मार्ग प्रशस्त करून घ्यायचा आहे. आणि तो एकदा प्रशस्त झाला, की त्याप्रमाणे मी माझ्या अंतःकरणाला एक गती किंवा एक मार्गक्रमणा मी त्या अंतःकरणामध्ये आखू शकतो आणि त्या अंतःकरणाला त्या आत्मानंदाच्या मागे जायला लावायची एक प्रक्रिया तयार करू शकतो. पण हे सगळं कळून घेण्यासाठी मात्र इथे श्रीगुरूंचं मोठं काम असतं आणि ते श्रीगुरूंशिवाय कोणी शिकवत नाही, हाच त्यातला मुख्य विचार आहे. बाकीचे शिकवतील माझ्यासारखे, पण ते कसे असतात, ते शिकवणारे थोडेसे जरा आळूमाळूच असतात. पण श्रीगुरू नावाचं तत्व जेव्हा शिकवायला बसतं, तेव्हा मात्र ते सांगणारं तत्वज्ञान जे आहे, ते अधिकारी मुखातनं आलेलं तत्वज्ञान आहे, हा विचार आपल्याला करावाच लागतो. पुढे अनधिकाऱ्याला आत्मानंद नाही हे सांगणारा दुसरा श्लोक आहे. एवढा एवढा मूढ माणूस धर्म व अधर्म करीत राहिल्याने पुन्हा पुन्हा लक्षावधी देह घेऊन जन्माला येईल व मरेल. त्याच्या हितासाठी आम्ही दक्ष राहून काय उपयोग बरे, सांगा बरे. मुख्य विचार काय आहे, की हा माणूस धर्म व अधर्म करीत राहतो. धर्म शब्दाचा अर्थ पुण्यात्मक काम आणि अधर्म शब्दाचा अर्थ पापात्मक काम. ते जगत सत्यत्व अंतःकरणात भिनलेलं असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये त्या विषयामध्येच आनंद आहे अशी एक भूमिका असते. आणि विषयामध्ये आनंद आहे अशी भूमिका असल्यामुळे तो विषय मिळवण्यासाठी कोणत्याही थरापर्यंत जाऊ शकतो. आणि तो थर काही वेळा पाप आणि पुण्यात्मक कृत्य करायला भाग पाडतो, हा त्यातला मुख्य विचारच आहे. म्हणून असे जी काय मंडळी आहेत त्यांच्यासाठी कोणता मार्ग आहे? कारण ते सगळे अनधिकारी आहे. आणि अनधिकारी असल्यामुळे ते लक्षावधी वेळा जन्माला येतात आणि लक्षावधी वेळा मरतात. म्हणजे याचा अर्थ ते अहम ममतेच्या लवड सवडीमध्ये असतात. ज्ञानदेवांच्या भाषेत ते सतत एका जन्माच्या तीराहून मृत्यूच्या तीराला जातात आणि पुन्हा मृत्यूकडनं जन्माच्या तीराला येतात. म्हणून इथे काय आहे, त्यांच्या हितासाठी आम्ही दक्ष राहून काय उपयोग सांगा बरे. कारण का ती प्रवृत्ती काही केल्या त्या मूढ लोकांच्या अंतःकरणातनं निघत नाही आणि ती न निघाल्यामुळे यांना कुठलाही आनंदाकडे जाण्याचा मार्ग सांगितला तरी तो पटत नाही. आपण आपल्या सोसायटीत हजारो माणसं राहतात. आता आमच्या सोसायटीमध्ये 250 घरं आहेत. पण 250 घरांमध्ये जर परमार्थाचा विचार करायची वेळ आली तर 2-5 घरं सापडतील. ती सुद्धा रेअरली सापडतील, पण सकाम भक्ती करणारे अनेक सापडतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे, अनधिकाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. पण ती कारणच तसं आहे, की त्यांची वृत्ती म्हणजे अंतःकरण वृत्ती ही सतत पापपुण्यात्मक कर्मामध्ये राहते. त्या विचारसागरनी दुसऱ्या तरंगामध्ये त्या जीवाची एक अनर्थ परंपरा सांगितली आहे आणि त्याच्यामध्ये शेवटी असं लिहिलंय आत्मस्वरूपाचं अज्ञान. या मूढ लोकांच्या ठिकाणी आत्मस्वरूपाचं अज्ञान हे प्रकर्षाने असतं आणि ते अज्ञान घालवायचं असेल तर आपल्याला आपली भूमी जी आहे अंतःकरणाची ती जरा मशागत करून ती जरा खूप सुपीक केली पाहिजे. आणि ती जर सुपीक नसेल तर दगडावर बीज पेरून काय उपयोग आहे, असं श्री गुरूंनी लिहिलंय. तो मुख्य विचार आपल्याला करावाच लागेल. पुढे हा तिसरा जो श्लोक आहे, शिष्याची तळमळीची प्रार्थना आहे. आपणास आम्हावर अनुग्रह करण्याची असलेली इच्छाच आपल्या दक्षतेचे फळ देणारी आहे.
श्री गुरु असे सांग की तो मूढ जिज्ञासू आहे की बहिर्मुख आहे. की काय आहे की अशी सगळी व्यक्ती असते. पण काय असते, त्या व्यक्तीला मात्र अनुग्रह व्हावा म्हणजे श्री गुरूंची कृपा व्हावी असं फार वाटत असतं, की काहीतरी त्या श्री गुरूंच्या कृपेची जादूची कांडी फिरावी आणि माझी अंतःकरण वृत्ती किंचित का होईना स्थिर व्हावी आणि त्यातून मी माझ्या अभ्यासाला सुरुवात करावी. अगदी माझीच गोष्ट मी सांगायची ठरवली, तर माझ्या पत्नीनी तो दासबोधाचा अभ्यास केलेला असल्यामुळे ती अभ्यास करण्यामध्ये अतिशय व्यवस्थित होती. पण मला काहीच त्यात गंध नव्हता. म्हणून मी सज्जनगडावर जाऊन सुद्धा मी तिथे त्या प्रवचनांना हजर राहिलो नाही. कारण का यालाच कुबुद्धी म्हणतात. कुबुद्धी किंवा मंद जिज्ञासू किंवा मूढ अशा पद्धतीने जी काय भाषा आहे ती 95 सालची गोष्ट आहे. मी मूढच होतो, यात वादच नाही. पण माझं प्रारब्ध कुठेतरी उदयाला यायचं होतं म्हणून मला 95 साली म्हणजे 94 साली सॉरी त्या श्री गुरु काकांचं म्हणजे डॉक्टर देशमुख माझे श्री गुरु यांचं प्रवचन ऐकण्याचा योग आला आणि मग मला लक्षात आलं की मी किती मूर्ख माणूस आहे. म्हणजे इथे काय आहे ते श्री गुरु कृपेशिवाय शक्य नाही. त्या व्यक्तीच्या त्या तोडीची व्यक्ती आपल्याला भेटावी लागते. त्या तोडीच्या व्यक्तीकडनं ते ऐकलं जावं लागतं. अशा पद्धतीने श्री गुरु काय असतात ते कृपा करण्यास दक्ष असतात. म्हणजे आम्हाला त्यांच्याविषयी काही माहिती पण नव्हती तरी सुद्धा ते काय झालं ते बीज थोडंसं का होईना ते त्या मूढमती असलेल्या माझ्या अंतःकरणात ते थोडंसं का होईना रुजलं आणि ते माझी चूक झाली आहे एवढं कबूल करण्या इतपत घेऊनच गेलं मला. म्हणून इथे काय आहे श्री गुरूंची इच्छा जी आहे ना ती फार मोठी आहे. म्हणजे त्या श्री गुरु त्या मूढ माणसाला त्या आनंदाकडे जाण्याची गती देऊनच टाकतात. त्यावेळी ते आम्हाला म्हणाले की तुम्ही परमार्थाच्या अभ्यासाला सुरुवात करा, मी तुमच्याकडे अभ्यासाकडे लक्ष देईल. मला तरी त्यातला काही गंध नव्हता. हा त्यातलं कबूल करण्याचा भाग आहे. म्हणजे आपल्याला काय आहे त्या मूढ माणसाला परमार्थातली एवढी का होईना किंचित जिज्ञासा उत्पन्न व्हायलाच पाहिजे, मग त्याचा अधिकारी व्हायला वेळ लागत नाही. म्हणजे तो अधिकारी होण्याची एक व्यवस्था तयार होते. म्हणून इथे पूर्ण प्रपंचामध्ये आसक्त आहे किंवा काहीतरी आपलं रजगुणात्मक जीवन जगण्यातली जी काय व्यक्ती आहे ती खऱ्या आनंदाकडे जाण्यासाठी कधीही विचार करू शकत नाही. पण कुठेतरी त्यांनी पूर्व केलेलं कर्म हे माझ्यासारखंच कर्म हे माझ्या श्री गुरूंचं आत्ताचे माझे श्री गुरु आहे त्यांचं प्रवचन ऐकण्या इतपत का होईना माझं ते म्हणूया पूर्वजन्मीचं जे पुण्यकर्म आहे ते फळाला आलं आणि ते फळाला आलं आणि त्यातून मला अभ्यास करण्याची वृत्ती निर्माण झाली आणि ती वृत्ती मला अभ्यास करायला भागच पाडून गेली. म्हणजे मला अभ्यास करण्याशिवाय पर्याय नाही अशी अंतःकरण वृत्ती माझ्या अंतःकरणात तयार होईपर्यंत म्हणजे तयार होण्या इतपत ती मोठी प्रकर्षाने वाढली. हे सगळं जे काय कार्य आहे ना ते केवळ श्री गुरूंच्या अनुग्रहामुळे होतं. असे सांग की तो मूढ जिज्ञासू आहे की बहिर्मुख आहे. तो मूढही आहे बहिर्मुखही आहे पण त्याचं पुण्य आहे. हाही एक त्यातला भाग आहे आणि त्याच्या पुण्यातनं मग त्या शिष्याची तळमळीची प्रार्थना होते आणि मग ती प्रार्थना सांगते की तुम्ही माझ्यावर अनुग्रह करावा. तुमच्या कृपेशिवाय हा परमार्थ पुढे जाण्याची कुठलीही आणि कदापिही कोणतीही गोष्ट शक्य नाही. अशा पद्धतीने हा शिष्याचा अधिकार वाढायला पुढे सुरुवात होते आणि मग चौथ्या श्लोकाचा विचार असा आहे जसा अधिकार तसा उपदेश. शिष्याला तत्वज्ञानाची मुळीच गोडी नसेल तर त्याला कर्म किंवा उपासना यांचा उपदेश करावा. त्याला ब्रह्मलोकी जावयाचे असेल तर उपासना सांगावी व स्वर्गात जाण्याची इच्छा असेल तर कर्म सांगावे. तो मंदबुद्धीचा असूनही जिज्ञासू असेल तर आत्मानंदाचा बोध करावा. चालू प्रकरण आत्मानंदाचे आहे. शिष्यांचे 4 प्रकार इथे डिफाईनच केले. त्या श्रीगुरूंकडे जाण्याचा उपदेश ते श्रीगुरु करतात. मी कोणाकडे गेलोय हे फार महत्वाचं आहे आणि मला काय हवंय. आता ही तळमळीची प्रार्थना आहे ही 4 प्रकारे व्यक्त होते. आता शिष्याला तत्वज्ञानाची मुळीच गोडी नसेल तर त्याला कर्म किंवा उपासना याचा उपदेश करावा लागतो. म्हणजे तत्वज्ञान त्याला काही माहित नाही किंवा वाचायलाही येत नाही असं म्हणूया. पण तरी सुद्धा त्याला मात्र निष्काम कर्मोपासनेचा उपदेश केला जातो आणि फक्त एवढंच सांगितलं जातं की बाबा तू जी काय कर्म करणार आहेस ना ते प्रत्येक कर्म तू भगवंताला अर्पण कर.
कर्म अतिशय भगवंताला चांगलं आणि आवडेल असंच कर. अशा पद्धतीने तू भगवंताकडे काहीही मागू नकोस. भगवंत तुझी सगळी काळजी वाहील. योगक्षेम वहाम्यहम, असं ते श्री गुरु मला सांगतात. म्हणून तू जर का कर्मोपासनेचा अधिकारी आहेस, तर तुला निष्काम कर्मोपासना करण्याशिवाय काही पर्याय नाही. त्याने चित्ताची शुद्धी आणि शांती होते. अनुक्रमे आत्मानात्म विचार होतो आणि तोही मुक्त होतो. म्हणजे इथे काय आहे, मुक्त होण्याची तिथे व्यवस्था आहे. श्री गुरु त्याचा अधिकार पाहून त्याला उपदेश करतात. अधिकार तैसा करू उपदेश, अशा पद्धतीने सगळी बोलणी होतात. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. आता दुसरा जो शिष्य आहे तो ब्रह्मलोकी जावयाचा आहे. म्हणजे त्याला ब्रह्मलोकी जायचं असतं किंवा स्वर्गात जायचं असतं. मग आता स्वर्गात जायचं असेल तर त्याला तसं तशी उपासना सांगावी लागते, की तुला ब्रह्मलोकी जायचं आहे ना, तर मग तू उपासना कर. मग उपासना कर आणि तुझी उपासना इतकी निर्मळ ठेव की तू इथून थेट त्या विष्णू लोकात जाशील, ब्रह्मलोकात जाशील आणि मग तू क्रममुक्त होशील. आमच्यावरही असा एक समोर एक जण व्यक्ती भेटल्या आम्हाला. काकांच्या अनुग्रहितांपैकीच होत्या. त्या आम्हाला म्हणाल्या, शेवटी त्यांना कॅन्सर झालेला होता. त्या म्हणाल्या, की मी अत्यंत निष्ठेने नामस्मरण केलेलं आहे उदय, गीता, आणि शिवाय मी आत्मानात्म विचार करू शकलेलो नाही. पण आता मला वाईट वाटतंय, की मी विचार करायला पाहिजे होता. या 88व्या वर्षी मात्र मला आता थोडासा खेद होतोय. पण मी नामस्मरण केलंय, मी श्री गुरूंची सेवा केलेली आहे, ती अत्यंत निर्मळ मनाने केली आहे. माझी पुढची गती काय? माझं डोकं चाले ना. माझ्या पत्नीने सांगितलं, की तुम्हाला क्रममुक्ती निश्चित आहे. कारण तुम्ही आता मुक्तीचा विचार बोलताय. अशा पद्धतीने ते म्हणाले, मग माझी आणि काकांची गाठ घालून दे, हे विषय त्यांच्या मुखातनं येऊ दे. आणि काका त्यावेळी म्हणाले, माझे श्री गुरु खरं आहे, त्यांना क्रममुक्तीचा लाभ होणार आहे. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे, की त्यांनी जी काय उपासना केलेली आहे ती श्री गुरुची उपासना केली, पण ती काय आहे, विष्णू लोकात जाण्याच्या निमित्ताने केली. त्यांचं त्या दत्तावर अतिशय प्रीती होती, अशी ती व्यक्ती होती. मला त्या व्यक्तीचं नाव सांगायचं नाहीये, पण त्या व्यक्तीची ऑनेस्टी मला सांगायची. आणि ती जी ऑनेस्टी आहे ती त्यांना क्रममुक्त करून गेली. हा त्यातला महत्वाचा भाग. पुढे जर का एखाद्याला जर का स्वर्ग हवा असेल, आता स्वर्ग हवा असेल तर त्याला यज्ञादी कर्म सांगायला पाहिजे. ती सकाम यज्ञादी कर्म ही स्वर्गाच्या अपेक्षेने केली जातात. त्यातून तो स्वर्गात जाऊ शकतो. पण आता आत्ताचा जो चालू घडीचा विषय आहे, की त्या ब्रह्मानंद आत्मानंद हा तो मंदबुद्धीचा साधक आहे, पण जिज्ञासू आहे. मंदबुद्धीचा आहे, पण माझ्यासारखा जिज्ञासू आहे, की एका श्री गुरूंच्या ऐकण्यामध्ये कळालेलं आहे, की अरे बाबा रे, आपलं आयुष्य चुकलेलं आहे. आणि या चुकलेल्या आयुष्याला कुठेतरी चांगला घाट, म्हणजे त्याला चांगला आकार दिला पाहिजे. आणि तो जर आकार द्यायचा असेल तर मग असा जो मंद जिज्ञासू जो आहे, की त्याच्यामध्ये अतिशय लुकलुकणारी ती ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याची इच्छा असते. आणि ती लुकलुकणारी ब्रह्मस्वरूपाकडे जाण्याची इच्छा आहे ना, तर त्याला मात्र आत्मानंदाचा बोध करावा लागतो. म्हणजे त्याला आत्मा जाणण्याचीच इच्छा असते, हे पर्यायाने लक्षात येतं. आणि म्हणून श्री गुरु त्याला त्या म्हणूया नामाचा अनुग्रह देतात. नंतर आत्मानात्म विचार कसा करावा हे समजावून सांगतात आणि हळूहळू त्याच्याकडनं साधन करून घेतात. हा खरा त्या श्री गुरूंचा रोल आहे. आणि त्याशिवाय कुठल्याही साधकाला आनंदापर्यंत पोचण्याचा कुठेही मार्ग नाही. म्हणून आपल्याला त्या त्या श्री गुरूंकडे जाऊन आपल्याला तसं तसं तो विचार पूर्ण करून घ्यावा लागतो. म्हणजे त्या साधकाचाही अभ्यासाचा रोल आहे, पण त्या साधकाला खूप चांगला अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी मात्र त्या श्री गुरूंचा खूप मोठा आणि महत्वाचा रोल आहे. हा या आत्मानंदाच्या निमित्ताने आपल्याला लक्षात येईल. आता 5वा जो श्लोक आहे, आत्मानंदाच्या उपदेशाला परंपरा आहे. आता ती काय परंपरा आहे त्याचे उदाहरणं देऊन आता आपल्या पुढे सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. पत्नीला पतीच्या सुखासाठी पती प्रिय होत नाही, इत्यादी प्रकारे याज्ञवल्क्याने त्याच्या पत्नीला म्हणजे मैत्रेयीला बोध केला आहे. आता याज्ञवल्क ऋषींच्या 2 पत्नी. त्या पहिल्या पत्नीचं नाव मला माहित नाहीये, पण मुख्य विचार काय आहे, की त्यांनी जेव्हा वयोवृद्ध झाले त्यावेळी ते काय म्हणाले, की मी आता हे सगळं जे वैभव निर्माण केलेलं आहे, म्हणजे हे सगळं धनधान्य, नंतर हे सगळं सोनं नाणं वगैरे, हे सगळं जे काय निर्माण केलेलं आहे, म्हणजे आत्ता माझ्याकडं आहे, ते मी तुम्हाला दोघींना वाटून देतो.
आणि दोघींना वाटून देतो आणि मी मात्र आता जंगलामध्ये उपासना करण्यासाठी जाणार आहे, म्हणजे साधना करण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी त्या दुसरी पत्नी जी आहे ती मैत्रेयी आहे. आता मैत्रेयी आहे, तिने विचारलं, की "तुम्ही तिकडे कशासाठी जाणार आहे?" तर ते म्हणाले, "मी आत्मरूप होण्यासाठीचा जो साधनेचा मार्ग आहे, त्याच्यासाठी जाणार आहे." फक्त ही सांगितलेली गोष्ट आहे. वास्तवात याज्ञवल्क ऋषी हे आत्मरूप होतेच. पण काहीतरी त्या उपनिषदाची सुरुवात केली पाहिजे म्हणून हा मांडलेला विचार आहे. आणि त्या मांडलेल्या विचारामध्ये याज्ञवल्कांनी सांगितलं, की आता तुम्ही ही संपत्ती वाटून घ्या, म्हणजे मीच वाटून देतो आणि तुम्ही आनंदाने जीवन जगा. पण मैत्रेयी नावाची जी दुसरी पत्नी होती, ती स्वतःच्या सुखरूपतेविषयी अत्यंत उत्सुक होती. उत्सुक होती म्हणजे म्हणूया मंद अधिकारी जरी ती असली, तरी स्वतःच्या हिताविषयी ती अत्यंत जागरूक होती. आणि जागरूक होती त्यावेळी ती म्हणाली, की "ज्या अर्थी तुम्ही आम्हाला हे सगळं वाटून देताय, त्या अर्थी ही धनसंपत्ती वगैरे हे सगळं दुःख वाटून देताय. मला दुःख नको आहे. मला त्या आनंदासाठी तुम्ही जे चाललेला आहात ना, त्याच्यासाठीच मला यायचंय." म्हणून इथे काय आहे, ती दुःखाची वाटणी तिला नको होती. ती सुखरूपतेची विषयी म्हणजे त्या सुखाकडे जाण्याची तिची इच्छा होती. इथं आपल्याला तोच विचार मांडलाय. पत्नीला पतीच्या सुखासाठी पती प्रिय होत नाही, म्हणजे स्वतःच्या सुखासाठीच तो प्रिय असतो. म्हणून मैत्रिणीने तो जो धनाचा मार्ग बाजूला केलाय आणि स्वतः मात्र त्याच्या याज्ञवल्क ऋषींबरोबर म्हणजे नवऱ्याबरोबर जायची जी इच्छा व्यक्त केलेली आहे, ती स्वतःच्या सुखासाठी केलेली आहे. अशा पद्धतीने म्हणजे स्वतःच्या सुखासाठीच तिचं स्वतःवर प्रेम होतं. म्हणजेच काय आहे, तिने आत्मबोधाची अपेक्षा केलीच ना. हा त्यातला मुख्य विचार आहे. तिने धनाची अपेक्षा केलेलीच नाहीये. म्हणून इथे काय आहे, त्या मैत्रिणीला धनाची अपेक्षा अजिबात नव्हती. कारण ती किंचित का होईना आत्मस्वरूपाकडे जाण्याचा विचार करणारी होती. म्हणून तिने त्या आत्मबोधाकडे जाण्याचा विचार म्हणजे योग्य समजला आणि तिने याज्ञवल्क ऋषींना विनंती केली, की "मलाही घेऊन चला तुम्ही, म्हणजेच मलाही त्या आत्मबोधाचा लाभ होईल." अशा पद्धतीने प्रत्येकाचं जे प्रेम असतं ते स्वतःवरच असतं म्हणजे आत्म्यावरच असतं. कारण स्वतःवर असतं म्हणजे कोणावर असतं? कारण बोलायची भाषा आहे, की माझं माझ्यावर प्रेम आहे. म्हणजे कोणावर आहे? तर तुम्ही म्हणाल, की तुझं तुझ्या देहावर प्रेम आहे. पण मग पुढे एक प्रश्न असा निर्माण होतो, की तुझं तुझ्या देहावर जे प्रेम आहे, म्हणजे माझं माझ्या देहावर प्रेम आहे, ते कशामुळे? कारण प्रेम हा जो शब्द आहे, तो जड अचेतन देहावरही तसाच सिद्ध झाला पाहिजे. पण ते तसं जड अचेतन देहावर सिद्ध होत नाही. म्हणजे याचा अर्थ माझ्या देहाचं अस्तित्व टिकावं हे मला का वाटतं? त्याचं कारणच आहे, की त्या आत्मस्वरूपाकडनं जी सत्स्वरूपाकडनं आलेली जी काय कल्पित रूपाने प्रेरणा आहे माझ्या अंतःकरणात, ती माझ्या शरीराचं अस्तित्व टिकवण्याविषयीचा विचार करते. म्हणजेच याचा अर्थ काय आहे, ती मूळ जी प्रेरणा आहे ती सत्स्वरूप आत्मस्वरूपाकडनं आलेली आहे. म्हणजेच काय आहे, माझं माझ्या आत्म्यावरच प्रेम आहे. माझ्या देहावर प्रेम आहे म्हणजे पर्यायाने माझ्या आत्म्यावरच आहे. कारण माझ्या देहावरच्या प्रेमामुळे माझा देह टिकावा अशी भूमिका असते आणि त्यातून मला आनंद मिळतो. म्हणजेच सच्चित आणि आनंद रूपात. अशा पद्धतीने बोललं जातं. म्हणून इथे त्या याज्ञवल्क ऋषींनी त्या मैत्रेयीला आत्मानंदाचा बोध केला आणि मैत्रेयी सुद्धा आत्मरूप होऊन गेली. कारण ती त्या अधिकारातनं हळू पुढे निघून गेली. पुढे हा 6वा जो श्लोक आहे तो असं सांगतोय, प्रत्येकाला आत्म्याचेच प्रेम असते. पती, पत्नी, पुत्र, संपत्ती, पशु, ब्राह्मण, क्षत्रिय, देव, वेद, भूते इत्यादी सर्व प्रत्येकाला आत्म्यासाठी म्हणजे स्वतःसाठीच प्रिय असतात. आता पत्नीला पती प्रिय आहे, पतीला पत्नी प्रिय आहे. ती कशासाठी आहे? मुख्य मुद्दा ते स्वतःच्या सुखासाठी. माझं त्यामुळे नीट चालेल आणि माझं नीट चाललं तर मग काय आहे, तो आहेच ना शेवटी. बायको का हवी मला? का तर ती मला रोज जेवायला घालते, मला सगळं काही व्यवस्थित देते. मग माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे. पण माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, असं जेव्हा बोलतो आपण आणि जेव्हा माझं प्रेम, माझं माझ्यावर असलेलं प्रेम आणि माझं बायकोवर असलेलं प्रेम ज्यावेळी म्हणूया वाटणी करायची वेळ येते, तेव्हा मात्र सहजच बोलून जातो माणूस, माझं माझ्यावरच प्रेम अधिक आहे. कारण त्याच्या वर्तनातनं ते दिसतं. म्हणजे काय आहे, की इथे सगळे जे काय प्रेमाचे जे विषय आहेत, ते केवळ स्वतःच्या साठी आहेत, ते दुसऱ्यांसाठी नाहीये. त्याचा शो असतो.
की माझं माझ्या मुलीवर प्रेम आहे, माझं माझ्या मुलावर प्रेम आहे, पण वास्तवात माझं माझ्यावरच प्रेम अधिक असतं, हा त्यातला मुख्य भाव आहे. आता पती-पत्नींच्या संदर्भात या विचाराचे स्पष्टीकरण हा 7व्या श्लोकाचा विचार आहे. पत्नीला जेव्हा पती हवासा वाटतो, तेव्हाच ती त्याच्यावर प्रेम करते. जर तो भुकेने व्याकुळ असेल म्हणजे दरिद्री, अनुष्ठानात असेल म्हणजे व्रतस्थ, वा रोगी असेल म्हणजे दुर्बल, तर त्यालाही ती नको असते. म्हणजे पती आणि पत्नी या दोघांचाही विचार आपण केलाच पाहिजे, की पतीला पत्नी प्रिय काय आहे किंवा पत्नीला पती प्रिय काय आहे. म्हणून इथे पतीला पत्नी जो प्रिय असतो किंवा मला पत्नी प्रिय असते, ती केवळ माझ्यासाठी प्रिय, माझ्या सुखासाठी प्रिय. आता समजा त्या पतीचा म्हणूया पत्नीचा पती दरिद्री असेल, तर तिला तो नको असतो तसा. दरिद्री नको असतो. म्हणजे हा पती नको असं नाहीये. तो पती धनवान असला पाहिजे. त्याची दारिद्र्यता ही तिला व्याकुळ करते. म्हणजे ती दरिद्रता तिला नको असते. हा त्यातला भाग आहे. किंवा तो एखादा व्रतस्थ असतो आणि व्रतस्थ असल्यामुळे तो कोणाकडनं पैसेही घेत नाही. म्हणजे यज्ञ आदी कर्म करतो, जी दक्षिणा देईल ती घेतो किंवा विद्यार्थ्यांना शिकवतो, पण धनाची कुठलीही मागणी करत नाही. अशा पद्धतीने व्रतस्थही असतो किंवा एखादा रोगी किंवा दुर्बल असतो, पण काय असतो, अशी जी काय व्यक्ती असतात म्हणजे ज्यांच्यामध्ये कमीपणा असतो, त्या व्यक्ती कोणाला नको असतात. आणि अशा पद्धतीने जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मात्र काय आहे, की जीवन हे असंच चाललेलं आहे, की स्वतःच्या प्रेमाखातरच चाललेलं असतं आणि त्यातूनच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. इथे लिहिलेलं आहे, की माझं माझ्या पत्नीवर प्रेम आहे, ते केवळ माझा संसार टिकावा म्हणून आहे. किंवा पत्नीचं माझ्यावर प्रेम आहे, तो तिचा संसार टिकावा म्हणून आहे. वास्तवात दोघांचा संसार वेगळा नसतो, संसारत्व हे एकच आहे. पण तरी सुद्धा दोघांचं एकमेकांवर जे काय प्रेम आहे, ते केवळ स्वार्थी प्रेम असतं, हाच त्यातला विचार आहे. पण काय आहे, प्रेमाचा मूळ स्रोत कुठला आहे, तर तो आत्मस्वरूपाकडनं आलेला आहे. म्हणून इथे काय आहे, आत्मानास्तु कामाय, हाच तो सगळा विचार आहे. पुढे यातून निष्कर्ष जो काढलेला आहे, तो 8व्या श्लोकाचा विचार आहे. तो असं सांगतो, पत्नीचे ते प्रेम पतीसाठी नसते, तर स्वतःसाठी असते. पती जे आपल्या पत्नीवर प्रेम करतो, ते तिच्यासाठी कधीच नसते. मुख्य इथं विचार काय मांडलेला आहे, की इथे धुसफुसीचा विचार मांडलाय, की दोघंही एकमेकांशी कडाक्कड भांडतात अगदी. चांगली कडाक्याची भांडणं करतात, पण समजा त्या दारावरची कॉल बेल वाजली, तर मात्र दोघं असं काही वागतात जणू काही मेड फॉर ईच अदर. दोघंही परत पुन्हा ते भांडण विसरून जातात आणि पुन्हा नव्याने दिवसाची सुरुवातही करतात. हाही त्यातला भाग आहे. पण हे जे सुरुवात करण्याचं जे काय विचार असतो, त्यावेळी पत्नी म्हणते, "हे निदान एकदा तरी सुधारेल." किंवा पतीला वाटतं, ही पत्नी एकदा तरी सुधारेल आणि त्यामुळे आपला जो संसार आहे, तो काहीतरी व्यवस्थित चालेल. मुख्य विचार काय आहे, त्या संसाराच्या टिकवण्यासाठी हे प्रेम एकमेकांवर करतच राहतात. म्हणून इथे आपल्याला विवेचनाचा हा हेतू काय आहे, की सर्व जे काय चाललेलं आहे एकमेकांवर प्रेम करण्याचा विचार जो आहे, तो केवळ आपल्या स्वतःच्या प्रेमाविषयीचा विचार असतो, आविष्कार असतो. हाच त्यातला महत्वाचा भाव आहे. हा एवढ्या सगळ्या मोठ्या उदाहरणं देण्यांवरनं त्याचंच विचारधारा आपल्या पुढे येतात. आता परस्परांना अनुकूल राहण्यातही स्वार्थ असतो. पती व पत्नी जेव्हा एकमेकांना सुखासाठी प्रवृत्त करतात, तेव्हा ते स्वतःसाठीच असते. म्हणजे त्यातली जी काय परस्परांमध्ये एकमेकांमध्ये अनुकूलता असते, म्हणजे हा तिचं काही जर का चुकलं तर सांभाळतो किंवा ती ह्याचं काही चुकलं तर त्याला सांभाळून घेते आणि मग जे काय एकमेकांना सांभाळतात ते स्वतःच्या सुखासाठीच सांभाळतात. काय थोडकीच गोष्ट आहे. कशाला एवढा त्याचा बातों का पतंगड बनाने का? अशी भाषा बोलली जाते हिंदीत. म्हणून इथे काय आहे, की ही जी काय अनुकूलता नसली ना, तरी सुद्धा कृत्रिमरित्या अनुकूलता तयार केली जाते. असू दे, काही हरकत नाही. पण आपण काय केलं पाहिजे, एकमेकांना सांभाळून घेतलं पाहिजे. नाही माझं चुकलं. काय चुकलं ते त्याचं त्यालाच माहीत असतं किंवा तिचं चुकलं. पण हे सगळं काही विचार करून सुद्धा माणूस मात्र काय करतो, स्वतःला सांभाळतो. म्हणजे तिच्यासाठी आपण जे सांभाळणं जे चाललेलं असतं, ते केवळ माझ्यासाठीचं असतं. मुख्य विचार काय आहे, हे सगळं सांभाळणं जे काय आहे, ती आपल्या संसाराची घडी मोडू नये. ती अशीच छान चालावी, लोकांनी त्याचा विचार करावा. नवरा-बायकोचं प्रेम असेल, तर हे असं आदर्श उदाहरण अगदी. अशा पद्धतीने कधीच आमची भांडणं झाली नाही. वास्तवात भांडणं झालेली असतात का नसतात हे ज्याचं त्यालाच माहीत असतं.
पण अशी एखादा प्रत्येक नियमाला अपवाद असू शकतो, हा त्यातला भाग आहे. तो प्रत्येकाने आता आपापला पाहावा. आता 10वा जो श्लोक आहे, तो असं सांगतोय, एकतर्फी प्रेमात हे सिद्ध होते. वाढलेल्या दाढीचे खुंट टोचल्यामुळे मूळ रडत असेल, तर पिता त्याचे चुंबन घेतोच. हे प्रेम त्या मुलासाठी नसून स्वतःसाठी असते. दाढी वाढलेली असते, त्या लहान मुलाला टोचत असते. पण तरी सुद्धा हा त्याचं चुंबन घेतो, कारण त्या मुलावर प्रेम आहे हे दाखवतो तो. पण ते दाखवणं कशासाठी असतं, तर ते केवळ एकतर्फी प्रेमातनं चाललेलं आहे. म्हणजे ते माझंच प्रेम मी त्याच्यावर व्यक्त करतो, हा त्यातला भाग आहे. त्यामुळे मला सुख मिळतं. या ठिकाणी अनेक गोष्टी दिलेल्या आहेत माझ्या श्री गुरूंनी, की हे तर एकतर्फी प्रेमातनं म्हणूया घडणाऱ्या गोष्टी, खून मारामाऱ्यापर्यंत प्रकरणं जातात किंवा सिनेमामध्ये खलनायक वगैरे अशी सगळी उदाहरणं दिलेली आहेत. मग हे सगळे काय आहेत ते ह्या प्रवृत्तीतले असतात. एकतर्फी प्रेमातनं ते सगळा विचार करतात. ते समोरच्याचा विचारच करत नाही. ते केवळ स्वतःच्या प्रेमासाठी सगळे गोंधळ घालतात. हा त्यातला महत्वाचा विचार आहे. आता हे सगळं व्यक्तींविषयी बोलून झालं. 11व्या श्लोकापासून अचेतन पदार्थांविषयी हाच नियम आहे हे समजावून सांगतात. रत्नाला कोणतीच इच्छा नसतानाही रत्नादी संपत्ती प्रयत्नपूर्वक सांभाळणारा स्वतःसाठीच त्यावर प्रेम करतो. संपत्तीला प्रेम हवे आहे असे मनातही येत नाही. आता रत्न हे संपत्तीचं एक स्वरूप आहे, की ते रत्न मोठमोठी बाळगतो, मोठमोठ्या गाड्या बाळगतो किंवा मोठमोठी घरं बांधतो किंवा आत्ताच बोलायचं झालं तर बंगालमधलं उदाहरण आहे. कितीतरी त्यांनी संपत्ती जमवली. पण ती कशासाठी जमवली? ती स्वतःसाठीच जमवली. की माझ्यासारखा श्रीमंत कोणी नाही या जगामध्ये. अशा पद्धतीने ती सगळी संपत्ती जमवली जाते. आणि मग ती संपत्ती खरं जड अचेतन आहे. त्या संपत्तीला त्या संपत्ती जमवणाऱ्या विषयी काहीही प्रेम नसतं. पण हा जो संपत्ती धारण करणारा जो जडचेतनाचा संघात आहे म्हणजे जीव आहे, त्याला मात्र ते पैसे मिळवतो, ते हिरे माणके विकत घेतो, अशी करोडोची जायदाद उभी करतो. पण ती स्वतःच्या प्रेमासाठीच करतो. पण त्या जड अचेतन संपत्तीला त्याचा काही थांगपत्ता नसतो, कारण तिच्या ठिकाणी अंतःकरण वृत्ती नाहीच. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ते संपत्तीच्या बाजूनी कुठलंही प्रेम व्यक्त होत नाही, पण या व्यक्तीच्या बाजूनी होतं, म्हणजे ते स्वतःसाठीच सगळं प्रेम व्यक्त होत असतं. हा त्यातला मुख्य मुद्दा आपल्याला सांगायचा. पुढे 12वा जो श्लोक आहे, पशुपक्ष्यांच्या बाबतीत असेच असतं. बैलाला नको असले तरी त्याच्या पाठीवर ओझे लादणारा ते ओझे वाण्याच्या दुकानापर्यंत पोहोचवण्याची इच्छा करतो, ती स्वतःच्या चरितार्थासाठी असते. बैलाकरता कशी असेल? मुख्य जे काय आहे बैलाचं उदाहरण दिलेलं आहे, की त्या बैलगाडीमध्ये त्या बैलाच्या पाठीवर एवढं ओझं घालतो, ते वाण्यापर्यंत पोहोचवतो. त्या वाण्याकडनं काही मजुरी मिळते. आता मजुरी वाण्याकडनं काही बिदागी मिळते. ती बिदागी घेऊन त्या बैलासाठी कितवा भाग बैलाला मिळत असेल त्या बिदागीचा? याची 4-5 पोरं असतात, बायको असते. ते 5-7 माणसाचं कुटुंब तो भागवत असतो आणि त्यातून मग त्या बैलाचा चारा सगळा वगैरे भागवतो. म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे ते स्वतःसाठी चाललं, स्वतःच्या कुटुंबासाठी चाललेलं आहे. त्या बैलासाठी काय असेल? म्हणून इथे स्वतःचा चरितार्थ चालावा ही त्यातली भूमिका आहे. त्या बैलाला काही सुख लाभावं म्हणून काही सगळं चाललेलं नाही. इथं अनेक गोष्टी दिलेल्या आहेत, की पिंजऱ्यात डांबलेला पोपट, दूध देणारी गाई, तो पोपट किती दिवस चांगला आहे? तो जोपर्यंत बोलतो गोड गोड तोपर्यंत चांगला आहे. पण त्याला थोडा काही आजार झाला की ह्याचं डोकं फिरायची वेळ येते या मालकाचं. किंवा त्या गायी दूध देतायत तोपर्यंत त्या गायी म्हशींचा उपयोग. पण एकदा का गायी म्हशी दूध देईन अशा झाल्या की तो त्यांची रवानगी कुठे करतो हे काही सांगायची वेगळी गरजच नाही. म्हणून इथे काय आहे, ही सगळी जी काय सांभाळणी आहेत प्राण्यांची, ती पशुपक्ष्यांच्या बाबतीतही जी काय आहेत किंवा कुत्रा नावाचा प्राणी आहे ती सुद्धा काय आहे, ते सगळं स्वतःच्या प्रेमासाठी त्यांनी जमवलेलं असतं. हा त्यातला एक महत्वाचा विचार आपल्याला कळला पाहिजे. एवढी सगळी उदाहरणं देण्याचं कारणच असं आहे, की माझं माझ्यावर प्रेम जास्तीचं आहे. तेच मी पुढे कंटिन्यू करण्यासाठी, मीच ते प्रेम दाखवण्यासाठी, माझंच माझ्यावरचं प्रेम दाखवण्यासाठी हे सगळं करत असतो. पण देखावा मात्र मी तुमच्यासाठी करतो असा त्याचा असतो. पुढे असं म्हणतात, ब्राह्मणाला स्वतःची पूजा आवडते, अशा पद्धतीने ब्राह्मणाचाही विचार इथे सांगितलाय. मला ब्राह्मण्य असल्यामुळे मी पूजनीय आहे असे मनात ठेवून कोणी पूजा केली तर ब्राह्मण संतुष्ट होतो. अचेतन जातीला संतोष होत नसून तो त्याच व्यक्तीचाच होतो.
आता ब्राह्मण्य आहे, वेद वगैरे म्हणता येतात, काही पूजा सांगता येतात आणि ही गोष्ट बरोबर आहे, यात काही चूक नाहीये. त्यासाठी त्याला त्याचा मोबदलाही मिळत असतो. पण तरी सुद्धा ती पूजा कोणाची केली? आम्ही ब्राह्मणांची पूजा केली. त्या मुख्य मुद्दा काय असतो, की आम्ही काय म्हणतो, की त्या ब्राह्मणामध्ये तो भगवान विष्णूंचा वास असतो. मग आम्ही ब्राह्मणांना नमस्कार करतो. आता नमस्कार केल्यानंतर ती ब्राह्मण व्यक्ती काय होऊन जाते, की तो मलाच नमस्कार झालेला आहे. वास्तविक तो ब्राह्मण जातीचा नमस्कार आहे का त्या ब्राह्मण्याला केलेला नमस्कार आहे? म्हणजे मुख्य मुद्दा, की तो जे जाणतो त्याला केलेला नमस्कार आहे, हे मला कळून घेतलंच पाहिजे. खूप काही फसगती आहे. पदी चढल्यावर सुद्धा खूप काही फसगती असतात. वास्तवात हा नमस्कार या उपाधीला कधीच नसतो. त्या उपाधीच्या मागे असलेलं जे काय तत्व आहे ना, त्या तत्वाला असतो. श्रीगुरुपदी व्यक्तीला जेव्हा एखादा नमस्कार केला जातो ना, त्यावेळी तो त्या व्यक्तीला नसून त्या स्वरूपाला तो नमस्कार असतो. असा जर का विचार आतमध्ये पक्का असेल, तर अंतःकरण वृत्ती ढवळून जाण्याचं काहीच कारण नाही. पण असा विचार नसेल, की मला त्यांनी नमस्कार केला, यातच मी सुख मानायला लागतो. म्हणून इथे काय आहे, ती स्वतःचीच पूजा चाललेली आहे असं समजून तो संतुष्ट होतो. हा या उदाहरणातनं सांगण्याचा विषय आहे, पण त्याचं ते चुकलेलंच असतं. हा त्यातला भावच महत्वाचा. आता पुढे 14वा जो श्लोक आहे, तो आपल्या पुढे असं सांगतोय, क्षत्रिय हा राज्याचा स्वामी म्हणून प्रसन्न म्हणून प्रसन्न होतो, क्षत्रियत्वाने नाही. मी क्षत्रिय असल्यामुळे राज्य करतो. येथे राज्य करता व्यक्ती असते, जात नव्हे. हेच वैश्वादिकांच्या वैश्यादिकांच्या बाबतीतही समजावे. आता क्षत्रिय आहे म्हणून राजा आहे. मग राजा आहे तर काय आहे, तर त्या राजकर्त्या व्यक्तीला रुबाब मिळालेला आहे, तो त्याच्या क्षत्रियत्वामुळे मिळालेला आहे. तो त्या क्षत्रियत्व जातीचा नसतो, त्याच्या क्षत्रियत्वामध्ये जे शौर्य असतं त्याचा असतो. पण काय आहे, आता मी राजा आहे म्हणून मी कसा का असेना, पण मला माझ्या सगळ्यांनी प्रजेनी काय केलं पाहिजे, सलाम केला पाहिजे. म्हणून इथे काय आहे, तो राजाला केलेला सलाम आहे, तो त्या जातीला केलेला सलाम नाहीये. म्हणून इथे काय आहे, की आपल्याला समजूनच घेता आलं पाहिजे, की नक्की काय चाललेलं आहे इथे. आता या आत्मानंदाचं प्रकरण चाललेलं आहे आणि हे प्रत्येक गोष्ट आपल्याला समजावून सांगतायत. पहिल्यांदी सामान्य लोकांची गोष्ट समजावून सांगितली, नंतर जरा थोडंसं वर वर चालायला लागले, शेवटी ब्राह्मणापर्यंत आले आणि आता क्षत्रियापर्यंत आले, वैश्यापर्यंतही आले. तो वैश्य वाणी म्हणूया सगळा व्यापार करतो. त्या वाणी जातीचा विचार तिथे आपल्याला तेवढा महत्वाचा नाही. अशा पद्धतीने तो वाणी स्वतःवरच सुखात जातो, म्हणजे स्वतःवरच्या प्रेमामुळे सुखात जातो आणि मग हे सगळं पूजन माझंच चाललेलं आहे, अशी एक भूमिका त्याची अंतःकरणात तयार होते. स्वर्गलोकादी सुद्धा स्वतःसाठीच प्रिय असतात. मला स्वर्गलोक ब्रह्मलोक मिळावा अशी जी इच्छा असते, ती त्या त्या लोकातील लोकांच्या उपकारासाठी नसून केवळ स्वतःच्या भोगांसाठीच असते. हा 15व्या श्लोकाचा विचार आहे, की मला स्वर्गलोक हवा. कशाला हवा तुला स्वर्गलोक? असं जर का बोललं तर हा बोलती बंद होऊन जाईल. कारण याला स्वर्गलोक का हवा, तर त्या अप्सरांचा सहवास आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तेथील भोगांचा सहवास हवे आहे, यासाठी आहे. मग हा भोगांचा सहवास कोणाला हवाय? मला हवाय. म्हणजे माझ्याच प्रेमासाठी मला हा स्वर्गलोक हवा. ही ऊर्ध्व लोकांची जी गती आहे, ती मला मिळवण्याचं कशासाठी उपयोग आहे? त्याचं कारणच आहे, की मला तिथं दिव्य दिव्य भोग मिळतील आणि त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती फार छान होऊन जाईल. म्हणजे मी अत्यंत मजेत राहीन, ही त्या मागची भूमिका असते. हा त्यातला भाव आपल्याला लक्षात आला पाहिजे. पुढे उपासना ही स्वतःसाठीच प्रिय असते. आता आणखीन अभ्यासाकडे न्यायचंय त्यांना आपल्याला. शंकर, विष्णू इत्यादी देवांची उपासना स्वतःचे पाप जावे म्हणून करतात. निष्पाप देवांसाठी ती नसून स्वतःसाठीच असते. 16व्या श्लोकाचा विचार, की शंकर विष्णू यांची उपासना केली जाते, ते माझं पाप धुवून टाकावं. त्या गंगा नदीमध्ये स्नान केलं जातं, काशीला मी कशाला जातो? ते माझं पाप धुवून जावं म्हणून. हा त्यातला भाव आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ते देव पावावा, म्हणजे देवाशी मी एकरूप व्हावं, यासाठी ती उपासना नसते. त्या देवाचा मला फक्त त्याचा कोप होऊ नये.
मुख्य मुद्दा काय आहे, की देवाचा कोप झाला तर तो देव माझ्यावर रागवेल आणि माझं काहीतरी वाईट करेल. ही भूमिका माझ्या अंतःकरणात असते. आणि अशा पद्धतीने मी त्या देवाचं करतो, म्हणजे याचा अर्थ त्या देवप्राप्तीसाठी काहीच करत नाही. देवशोधन समासाचं समर्थांनी लिहिलाय आणि तो देव शोधावया गेलो, देवची होऊन गेलो, असा समृद्ध विचारांचा समास आहे. तो मुळातनं पाहावा. मग आपलं वागणं काय चाललंय, ते त्याच्या बरं हुकूम चाललंय की नाही ह्याचाही विचार आपल्याला करता येईल. म्हणून इथे काय आहे, माझ्या पापांची सगळी निष्कृती व्हावी आणि पुण्यप्राप्ती व्हावी, त्या निमित्ताने मी स्वर्गात जाईल. म्हणजे हे सगळं चाललं काय आहे, ते माझ्यासाठीच चाललेलं आहे. म्हणजे त्यामुळे माझं चांगलं होईल आणि माझं चांगलं झालं की बस मला बरं आहे. बाकीच्यांचं काय व्हायचंय ते होऊ दे. असे सगळे जे विचार असतात ते केवळ स्वतःपुरते केलेले विचार असतात. पुढे असं म्हणतायत, वेदांचे अध्ययन करण्याचा हाच हेतू असतो. स्वतःकडे व्रात्यपणाचा दोष येऊ नये म्हणून वेदांचे अध्ययन करतात. वेदांना कोणी व्रात्य म्हणणे शक्य नाही, पण माणसाला तो दोष येतो. आता हा 17व्या श्लोकाचा विचार आहे, की आहे ब्राह्मण जातीतला, पण काय आहे, तो अध्ययन करत नाही. मग त्याचे वडील जे असतात ते त्याला मुद्दामून अध्ययन करायला लावतात. त्याचं कारण एक व्रात्यपणाचा दोष यायला. मग त्याही मुलाला कळतं, की अरे आपण ब्राह्मण जातीतले आहोत, मग वेदांचं अध्ययन केलंच पाहिजे. अशा पद्धतीने ते वेदांचं अध्ययन जीवब्रह्मैक्य ज्ञानासाठी असतं, हा विचार तिथे नसतो. ते केवळ मंत्र म्हटले पाहिजेत. त्या मंत्रातनं काही आपला उदरनिर्वाह होऊ शकतो, अशा पद्धतीने स्वतःच सगळं तिथे अडलेलं असतं. म्हणजे इथे काय आहे, पण काय आहे तो वर्णविहित जो कर्मा म्हणजे कर्माचा जो विचार आहे, तो वर्णाश्रमाला धरून आहे. ब्राह्मण जातीत धर्माला आला ना जन्माला, मग तुला वेदांचं अध्ययन केलं पाहिजे. म्हणजे नाही केलं तर व्रात्य ठरतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तो थोडक्यात युजलेस ठरतो. म्हणजे त्याचा काही उपयोग नाही. मग हा व्रात्यपणाचा आरोप जो आहे, तो माझ्यावर येऊ नये म्हणून हे सगळं केलं जातं. म्हणून व्रात्य ही संज्ञा पूर्वी ती जरा तुच्छतेने बोलली जाणारी होती. हा व्रात्य आहे. असं म्हटलं तर माणसाला वाईट वाटायचं. आता व्रात्य म्हटलं तर काही वेळा बरंच वाटतं माणसाला. आता आत्ताच्या गोष्टीच सगळ्या वेगळ्या आहेत. तो विषय वेगळा आहे. पण इथे काय आहे, की त्या ब्रह्मरूप जाणण्यासाठी जे काय वेद जन्माला आले आहेत, त्यांना कोणी व्रात्य म्हणणे शक्य नाही. मग कोण व्रात्य? त्याचं अध्ययन करीत नाही वर्णाश्रम धर्मानुसार, तो व्रात्य. म्हणून इथे काय केलं पाहिजे, यांनी वेदाध्ययनाचा अभ्यास केला पाहिजे, अशी ती वडीलकी बुद्धी त्या मुलाला ते अध्ययन करायला लावते आणि मुलाला कळायला लागल्यावर हळूहळू तोही अध्ययन करतो. पण ते करणं जे आहे ते केवळ स्वतःच्या प्रेमासाठी असतं. वडील वडिलांच्या प्रेमासाठी करतात, मुलगा मुलगाच्या प्रेमासाठी करतो. पुढे आता पंचमहाभूतांवरील प्रेम स्वतःसाठीच असते असं सांगणारा हा 18वा श्लोक आहे. तो अर्थ असं सांगतो, जमिनीने राहण्यास जागा द्यावी, पाण्याने तहान शांत करावी, अग्नीने अन्न शिजवण्यास मदत करावी, वायूने कपडे वाळवावेत, आकाशाने सर्वांना वाव द्यावा. या हेतूने पृथ्वी व्याधी पंचमहाभूतांची गरज असते. माणसाला माणसाची ही गरज त्याच्या स्वतःच्या सुखासाठी असते. ती भूतांची गरज नाही. या 5 महाभूतांची गरज नाही. पृथ्वीनी राहण्यास जागा द्यावी ही त्या पृथ्वी तत्वाची गरज नाहीये. पण ती माणसाची गरज आहे. अन्न, वस्त्र, निवारा. अगदी मूलभूत गरजा असं ते सगळं नागरिक शास्त्रात वर्णन केलं जातं त्याचं. आणि अशा मूलभूत गरजा ज्या आहेत मानवाच्या, त्या ह्या जडा अचेतन पदार्थांकडनं भागवल्या जातात. आकाश म्हणजे अवकाशामध्ये आपल्याला वाव मिळतो, मग आम्ही तिथे घर बांधतो. नंतर पुन्हा पाण्याने तहान शांत होते, अग्नी अन्न शिजवण्यास मदत करतो. नंतर या सगळ्यांचं मॉडिफिकेशनही होतं. म्हणजे त्या अग्नीच्या मॉडिफिकेशन मधनं गॅस गिझरही तयार होतो. नंतर असे अनेक मॉडिफिकेशन होतात. त्यातनं वाहनही तयार होतात. मग वेगाने प्रवासही करता येतो. म्हणजे हे सगळं काय चाललेलं आहे, रिसर्च ओरिएंटेड सगळ्या ज्या काय गोष्टी आहेत, त्या मानवाच्या स्वतःच्या हितासाठी आहेत. म्हणजे याचा अर्थ या 5 महाभूतांसाठी काहीही चाललेलं नाही. त्यांचा उपयोग करून घेऊन मी माझं जीवन कसं समृद्ध होईल, याचाच विचार माझ्या अंतःकरणात जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे, ती 5 महाभूतं माझ्या उपयोगी पडतात. पण मुख्य मुद्दा काय आहे, की त्यांचं जे काय उपयोगी पडण्याचं तत्वज्ञान आहे, ते माझ्या अंतःकरणात मात्र शिरत नाही काय केलं. की हे जे काय 5 महाभूत स्वतःची आहुती देऊन आपलं म्हणूया
जीवन चालवतात म्हणजे माझं जीवन चालवतात, पण कधी काळी कोणाला मला उपयोगी पडायची वेळ आली, तर मी मात्र नाक मुरडलेलं असतं. कारण का त्याला उपयोगी पडून मला काय उपयोग? अशा पद्धतीने स्वतःचा सतत विचार करणारा जो विचार असतो, तो आत्मानास्तु कामाय सर्व प्रियं भवती हा त्यातला विचार आहे. पुढे आता 19वा जो श्लोक आहे, धनी व नोकर नात्यात हेच तत्व असते. आता मालक व नोकर आपापल्या हेतूने एकमेकांना हवे असतात. मालकाने पगार देणे व नोकराचे काम करणे हे परोपकारार्थ नसते. हा 19व्या श्लोकाचा भाग. मालक आणि नोकर दोघंही एकमेकांना अतिशय प्रेमाने वागवतात. मालक प्रेमाने वागवतो कारण त्याला स्वतःचा धंदा वाढवायचा असतो. नोकर अत्यंत प्रेमाने काम करतो कारण त्याला 1 तारखेला पगार मिळत असतो. म्हणजे याचा अर्थ काय आहे, की ते एकमेकांना सांभाळत राहतात. का सांभाळत राहतात? तर स्वतःसाठीच सांभाळत राहतात. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. पुढे 20व्या श्लोकात म्हणतात, इतकी उदाहरणं देण्याचं कारण काय? तर सर्व व्यवहारात स्वतःच्या सुखासाठी सर्व प्रिय असते, असा निर्णय कायमचा जपता यावा म्हणून एवढी उदाहरणे दिली. त्यामुळे आपल्या बुद्धीचे या वेगळे भ्रम धुवून टाकावे. आता हे सगळं जे काय चाललेलं आहे, ते माझ्यासाठी चाललेलं आहे. देशकर्तव्यासाठी सगळा विचार असतो, पण काय असतं, तो केवळ स्वतःचा सुखाचा विचार असतो. म्हणजे करत असतात, देशसेवा ते करतच असतात, यात वादच नाहीये. पण तिथे सुद्धा स्वतःच्या घरचा विचार हा असतोच. म्हणजे इथे काय आहे, स्वतःच्या सुखाचा विचार असतो. कुंतीचंही उदाहरण इथे दिलेलं आहे, की कुंतीने काय केलेलं, तिच्या मुलाला सोडून दिलं. कारण का? तो पुत्र अशा पद्धतीने झाला, त्यामुळे आपली जर का समजा निर्भत्सना केली लोकांनी, तर ती विटंबना आपल्याला पाहवणार नाही. अशा पद्धतीने त्या कर्णाला तिने त्या ह्याच्यात सोडून दिला, नदीत सोडून दिला. किंवा रुग्ण, डॉक्टर ह्यांचे संबंध असतात. पण दोघांचेही संबंध कसे असतात? डॉक्टर म्हणतो मला पैसे मिळाले पाहिजेत आणि रुग्ण म्हणतो मी बरा झालो पाहिजे. अशा पद्धतीने ते असतात. आजच्या अभ्यासातला शेवटचा जो श्लोक आहे, या प्रेमाची जात कोणती? कारण तिथून पुढे याहून वेगळं असणारं जे काय आत्मानंदाचं प्रकरण आहे, तो 22व्या श्लोकापासून सुरू होणारा विचार आहे. तर 21वा श्लोक असं सांगतो, जी आत्म्यावरील प्रीती सांगितली जाते, ती कशी आहे? स्त्री इत्यादीवरील आसक्ती, यज्ञाधिकांवरील श्रद्धा, की गुरु व देव ह्यावरील भक्ती, की हव्याशा वाटणाऱ्या पण नसणाऱ्या वस्तूची ओढ. म्हणून इथे 4 गोष्टींचा विचार दिलाय, की एक आसक्ती आहे, की स्त्रीची इत्यादीवरील आसक्ती म्हणजे स्त्री किंवा पुरुष. आसक्ती ती का आहे? ती स्वतःच्याच प्रेमासाठी आहे. पुन्हा यज्ञाधिकांवरील श्रद्धा ती काय आहे? त्याने मला स्वर्गलोक मिळेल आणि स्वर्गलोक मिळाला, की मग मला तिथले दिव्य भोग भोगायला मिळतील, याचा अर्थ पुन्हा माझाच विचार आहे. किंवा गुरु व देव यांच्यावरील भक्ती. त्या भक्तीमुळे काय होईल? पुन्हा त्या भक्तीमध्ये सकामता आणि निष्कामता या 2 गोष्टी आहेतच. मग अशा पद्धतीने श्रद्धा की गुरुदेव यावरील भक्ती, त्या भक्तीत निष्कामता असेल, मुख्य विचार काय आहे? त्या भक्तीत निष्कामता असेल, तर ती आत्मानंदाकडे घेऊन जाणारी ठरेल. आणि त्या भक्तीत जर सकामता असेल, माझा देहादी प्रपंच चांगला चालावा, अशा पद्धतीने मी जर माझ्या गुरूंचा विचार करत असेल. माझे श्री गुरु एकदा म्हणाले होते, की श्री गुरु ही जी काय संस्था आहे, ती म्हणजे बिघडलेल्या प्रपंचाचं दुरुस्तीचं ठिकाण आहे, अशा पद्धतीने काही लोक विचार करतात. पण तसा विचार करणारेही लोक आहेत किंवा आत्मानंदाकडे जाणारेही लोक आहेत. म्हणजे याच्यामध्ये नक्की खरे लोक कोणते? असा विचार करायची जेव्हा वेळ येते, तेव्हा त्या आत्मानंदाकडे जाणाऱ्या लोकांचा विचार हा या खऱ्या प्रकरणाचा विचार आहे आणि तो आपण केला पाहिजे. आता इथून पुढे 22व्या श्लोकानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मानंदाचा विचार सांगायला सुरुवात होणार आहे. तो मात्र आपल्या पुढील तासाचा विचार आहे. तर आज इथे आपण थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री पांडुरंगाय नमः.